नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा होणार आहे नवीन यूट्यूबर लोकांसाठी। आपण एक नवीनच यूट्यूबर आहोत आणि आपल्या व्हिडिओवरती सुद्धा शॉर्ट जर टाकले तर चांगले व्ह्यूज यायचे। आपण ज्यावेळी आपण व्हिडिओज टाकायचं चालू केलं 3 मिनिटाच्या पुढचे, तर आपल्या व्हिडिओंना पूर्णपणे व्ह्यूज ह्या कमी यायला लागल्या। कमी म्हणजे 95-100 एवढ्याच व्ह्यूज यायच्या। नंतर आपण जे व्हिडिओवरचे सेटिंग्ज लावले 10 सेटिंग्ज लावले, तर आपण हे सेटिंग्स पैसे देऊन लावले मित्रांनो। तर हे सेटिंग लावल्यानंतर आपल्याला व्हिडिओ आणि ॲडवाइस घेऊन त्यांचं माहिती घेऊन आपण एक प्रोफेशनल व्हिडिओ बनवला। म्हणजे जास्त पण प्रोफेशनल नाही, पण आपल्या भाषेत आपण बनवला आणि त्याच्यावरती आपल्याला 700-800 व्ह्यूज मिळाल्या। थंबनेल जे येतं ते हे ॲट्रॅक्टिव्ह बनवलं आणि दिला व्हिडिओ सोडून मित्रांनो, तर आपल्याला व्ह्यूज आल्या 700-800 व्ह्यूज आल्या। आणि आपल्या त्या व्हिडिओवरती दिवसाला कमीत कमी 3 ते 4 वेळा ॲड पण लागते। ज्यावेळी तुम्ही 10 सेटिंग करून घेता आणि तुमचा व्हिडिओ 500+ व्ह्यूजवरती जातो, तर त्यावेळी तुमचं 15-20चं इम्प्रेशन राहतं आणि नंतर तुमच्या व्हिडिओवरती ह्या ॲड वगैरे लागतात। तुम्हाला तिकीट रेस करायसाठी 20,000 रुपयेचं तुम्हाला तिकीट रेस करायला कुपन येतं। तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता, नसेल तर नाही, एखाद्या चांगल्या यूट्यूबरला विचारून तुम्ही सल्ला घेऊ शकता। तर आपला महत्त्वाचा विषय आजचा असा आहे की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर शॉर्टला तर व्ह्यूज 1,000-2,000 नवीन यूट्यूबरसाठी येतातच, चांगले व्हिडिओ असतील तर। आणि जर व्हिडिओ टाकले तर 3 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ वगैरे गेले तर आपल्याला कमीत कमी 95 पासून 100 पासून व्ह्यूज चालू होतात। त्या कमीत कमी 600, 700, 800, 1000 पर्यंत जातात, थांबतात आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो। आपल्याला सबस्क्रायबर मिळत नाहीत, आपल्याला व्ह्यूअर्स मिळत नाहीत आणि आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आता बघता तुम्ही काय लेडीज लोकांचे व्हिडिओ येतात, बघतात, मी बघतो 2 महिन्यात चॅनल मॉनिटाईज केला, 1 महिन्यात चॅनल मॉनिटाईज केला, 10 व्हिडिओवरती चॅनल मॉनिटाईज केला। तर होतं त्याचं नशीब, ठीक आहे। ते आपल्यासारखेच होते, आपणही त्यांच्यासारखंच आहे। त्यांना यश मिळालं, आपल्यालाही मिळेल, थोडासा लेट पण डायरेक्ट मिळून जाईल। पण व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी आहे। मी एक नवीन यूट्यूबर आहे आणि माझ्या सर्व बंधू भगिनींसाठी हा व्हिडिओ होणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मी एक गोष्ट सांगतो, मी चांगल्या मोठ्या यूट्यूबर लोकांकडून हा सल्ला घेतला आहे। 4-5 मिनटं वेळ दिल्यानंतर तुमचा जो यूट्यूबवरचा प्रवास आहे तो अजून सोपा होईल, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा। तर आपण व्ह्यूज कशा वाढवायच्या हा सल्ला चांगल्या, मी तुम्हाला आधी सांगितलं की पैसे देऊन आपण सेटिंग लावून घेतलेत आणि आपण सक्सेसकडे चाललोय आणि पूर्णपणे मी वेळ देतो। तर पहिली गोष्ट, तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर व्हिडिओ बनवा। तुमचं जे काही डेली रुटीन आहे त्यावरती बनवा, रेसिपीवरती बनवा, कशावरती व्हिडिओ बनवा। ते बनवल्यानंतर तुम्ही एक थंबनेल बनवा, चांगलं थंबनेल बनवा। यूट्यूबला सर्च करा थंबनेल कसं बनवायचं, काय बनवायचं माझा काय विषय आहे, तर तुम्हाला तसे थंबनेल्स येतील, ते कॉपी करा, त्याच्यामध्ये थोडं एडिटिंग करा, ते टाकून द्या, चालून जातील, काय विषय होणार नाही। तुम्हाला नवीन बनवायच्यात, पिक्सलवरून नवीन बनवा। यूट्यूबला व्हिडिओ आहेत, पिक्सलवरती थंबनेल कसे बनवायचे, डायरेक्ट थंबनेल हा ऑप्शनच येतो आणि यूट्यूब बॅनर हा ऑप्शनच येतो। तर त्याच्यावरती सर्च केलं की तुम्हाला डायरेक्ट थंबनेलचा पेज येतो, त्याच्यावरती तुम्ही पाहिजे ते एडिटिंग करू शकता पिक्सलवरती। दुसरा विषय असा की डेली व्हिडिओ टाका, रोजच्या रोज व्हिडिओ टाका। व्हिडिओ रोज, मी एक व्हिडिओ असा टाकला की त्याला मला 1001 व्ह्यूज आले आणि त्या दिवशी मला 5 ते 10 सबस्क्रायबर मिळाले। मला अजिबात अपेक्षा नव्हती, मी एका सबस्क्रायबरसाठी 1-2 सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, मला 10 सबस्क्रायबर मिळाले। तर आपण एक स्वामी बघताय, आपण खोटं बोलणार नाही, जे काही सांगणार ते खरं सांगणार। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, आम्हाला पण सबस्क्रायबरची खूप गरज आहे। तर हे बघा, रोज व्हिडिओ टाका। रोज व्हिडिओ टाकल्याने कंपनी बूस्ट करते, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करते, चांगलं इम्प्रेशन देते। नवीन यूट्यूबर आहे, आपलं इम्प्रेशन आहे 15-20 हजार इथंपर्यंत, 15K, 20K, 25K, 30K इथंपर्यंतच जाईल, 1 मिलियन असं वगैरे काही जाणार नाही, पण तेही खूप आहे आपल्या नवीन यूट्यूबर लोकांसाठी। तर ही झाली पहिली गोष्ट, रोज व्हिडिओ टाकणं। दुसरी गोष्ट अशी की 2 दिवसानंतर आपले व्ह्यूजच थांबतात, व्ह्यूज 10, 5, 2 सुद्धा वाढत नाहीत। तर त्यावेळी काय करायचं, त्यावेळी त्यांच्या कंपनीच्या सपोर्टपेक्षा आपण थोडासा हातभार लावणं गरजेचं असतं। एक गोष्ट करायची, घरामध्ये किती लोक आहेत, 2, 3, 5, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाचा ईमेल अकाउंट आहे, प्रत्येकाकडे यूट्यूब आहे, बरोबर आहे। दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्ह्यूज थांबले, एवढं डोक्यात आलं, एवढं लक्षात आलं की घरातले 2 मोबाईल घ्यायचे, सकाळी 10 घराच्या आत हे करायचं, 2 मोबाईल घ्यायचे
जो टायटल टाकलाय तो टायटल त्या मोबाईलमध्ये सर्च करायचा आणि तो टायटल त्या मोबाईलवरती सर्च केल्यानंतर तो व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ पूर्णपणे बघायचा. एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, तो व्हिडिओ पूर्णपणे बघा. बघितल्यानंतर त्या घरातल्या मोबाईलवरून तुम्ही त्या तुमच्या व्हिडिओवरला चांगली कमेंट करा. खूप छान माहिती दिली, नाईस, असेच व्हिडिओ टाकत राहावा, हे ते व्हिडिओ आम्ही तुमचे रेग्युलरली व्हिडिओ पाहतो, तर अशा कमेंट करा. ती कमेंट पहिल्या मोबाईलवरून करा. नंतर दुसरा मोबाईल एक 10-15 मिनिटाच्या अंतराने घ्या. म्हणजे पहिला मोबाईल व्हिडिओ जर तुम्ही एक 11ला घेतला असेल तर तुम्ही तो दुसरा मोबाईल आहे तो 12-1 वाजता घ्या. म्हणजे थोडा गॅप मिळेल. आणि नंतर तो व्हिडिओ 2-3 वेळा बघा. परत चांगली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यावेळी या 2 गोष्टी तुमच्या पूर्णपणे होतील त्यावेळी तुम्ही ज्या मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड केला आहे, जे तुमचं यूट्यूबचं अकाउंट आहे, तर त्या यूट्यूबच्या अकाउंटवरती जावा. तुम्हाला आलेले कमेंट नोटिफिकेशनमध्ये चेक करा. तुम्ही व्हिडिओवरती जावा, कमेंटवरती जावा, त्या कमेंटला चांगला रिप्लाय द्या आणि कमेंटला सुद्धा लाईक करा. आणि दुसऱ्या मोबाईलवरून जी तुम्हाला कमेंट आली आहे तर त्या कमेंटला सुद्धा तुम्ही लाईक करा आणि छानसा रिप्लाय द्या. ही झाली पहिली गोष्ट. असंच तुम्ही दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा. जे तुमच्या घरात दुसरे अजून 1-2 एक्स्ट्रा मित्रांचे वगैरे मोबाईल असतील तर कंपनी जेवढं बूस्ट करते, जेवढा तुमचा व्हिडिओ पुश करते, जेवढा पुढं पाठवतो, ते हे आपण दिलेल्या इम्प्रेशनवरती, जसं कंपनी इम्प्रेशन लावते तसं हे आपलं इम्प्रेशन आहे. कारण कंपनीला एक मेसेज जातो की बाबांनो, हा व्हिडिओ बघण्यासाठी अजून लोक इच्छुक आहेत. हा जो व्हिडिओ बनवला आहे तो बघण्यासाठी अजून लोक इच्छुक आहेत. जसं की तो कमेंट केली की अजून चांगले व्हिडिओ बनवत राहा, आम्ही तुमचे व्हिडिओ बघू, तर तो कंपनी सपोर्ट मिळाला, तुम्हाला ह्या मेसेजचा सपोर्ट मिळाला, तुमचा व्हिडिओ पुढे जाईल. त्या दिवशी कमीत कमी तुमच्या व्हिडिओवरती चांगल्या व्ह्यूज वाढलेल्या दिसतील तुम्हाला. हे 100% करा. हा सल्ला आपल्याला चांगल्या मोठ्या यूट्यूबरने दिलेला आहे. नक्की करा. विषय पहिला, जसं व्हिडिओला तुमच्या कमेंट आली तसे रिप्लाय केला, लाईक केला, हा विषय झाला पहिला. हीच गोष्ट सेम दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा. जेवढे तुम्हाला मोबाईल भेटतील तेवढ्या वेळा तुम्ही हे करून बघा. तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढत जातील. नंतर दुसरी गोष्ट काय करायची, ज्यावेळी आपले व्ह्यूज पूर्णपणे थांबल्या आणि आपण हा पहिला उपाय केला तर त्याच्यानंतर आपल्याला एक चांगला कंटेंट शोधायचा आहे, एक चांगला व्हिडिओ परत एकदा शूट करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती अपलोड करायचा आहे. आणि त्यावेळी तुम्ही एखादा कंटेंट घेता की बाबांनो, तुम्ही एखाद्या रेसिपीवरती व्हिडिओ बनवला तर कमीत कमी तुम्ही 4 ते 5 व्हिडिओ त्या रेसिपीवरतीच टाका मित्रांनो. तुमचं डेली रुटीन असेल तर डेली रुटीनवरती एक 4-5 व्हिडिओ टाका. जोपर्यंत तुमचा मोशन तयार होत नाही, आपली गाडी 100च्या स्पीडनं चालली तर कमीत कमी आपल्याला एक 10 किलोमीटर तर ॲव्हरेज मध्ये फरक पडतो, एक चांगली स्पीडमध्ये राहते. ज्यावेळी आपण गेअर चेंज करत राहतो त्यावेळी आपल्याला ॲव्हरेजमध्ये पण फरक पडत राहतो. त्याच पद्धतीनं आज डेली रुटीनचा बनवला, उद्या रेसिपीचा बनवला, परवा मुलाला शाळेत सोडायचा बनवला, तेरवा काहीतरी वेगळंच बनवलं, तर या पद्धतीचं करू नका. तुम्ही यूट्यूबवर लोकांची व्हिडिओ बघा, जी लोक तुम्हाला माहिती देतात तर त्यांचे व्हिडिओ त्याच पद्धतीचे असतात की हे कसं करू, ते कसं करू, हे कसं करायचं, ते कसं करायचं, हे कसं वाढवायचं, ते कसं वाढवायचं, तर या पद्धतीचं. तर हा झाला दुसरा उपाय. एक कमीत कमी 4-5 दिवस 4-5 रेग्युलर व्हिडिओ एकाच सब्जेक्टवरती टाका. हे 100% मित्रांनो तुम्ही करून पहा. आपण एक स्वामी भक्त आहे, आपण खोटं बोलणार नाही, आपण चांगला सल्ला घेतलाय, तुम्हालाही चांगला सल्ला देतोय. व्हिडिओवरती व्ह्यूज ह्या 1001% वाढतील. तुम्ही नक्की बघा आणि हा उपाय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज, आपण ही एक नवीन यूट्यूबर आहे मित्रांनो, आपल्या यूट्यूबला, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा.